हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 24 सप्टेंबर 2025 आजच्या दिवसातील जे काही चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचंय. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुम्ही आपलं हे स्टडी विथ संदीप सर हे ऍप डाउनलोड केलं नसेल तर हे ऍप देखील डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. ओके, यावर तुम्हाला आपला चालू घडामोडी या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. चालू घडामोडीवर जे काही या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्याचा आपण संपूर्ण कोर्स या ऍप मध्ये दिलेला आहे. ओके, तर तो तुम्ही सुद्धा परचेस करू शकता. चला तर मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक म्हणजे GD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन बी. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ऑप्शन बी म्हणजे कोण, तर प्रवीण रंजन. या ठिकाणी हे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, प्रवीण रंजन. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, त्यांचा फोटो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की यांचा जो काही कार्यभार हे सांभाळणार आहेत तर ते 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. त्यानंतर यांची सेवानिवृत्तीची जी काही वेळ असेल ती असेल 11 जुलै 2029 पर्यंत किंवा पुढील आदेशानुसार. ओके, त्याचप्रमाणे मित्रांनो, CISF म्हणजे काय, तर या संकल्पनेबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय मित्रांनो की जी काही या ठिकाणी CISF ची जी काही स्थापना झालेली मित्रांनो ही 11 मार्चला झालेली आहे. 11 मार्च 1969 रोजी. तर CISF चे जे काही मुख्यालय आहे हे नवी दिल्ली येथे आहे. कुठे आहे? नवी दिल्ली येथे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी यांचं जे काही घोषवाक्य आहे ते म्हणजे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न चालू घडामोडीवर आधारित जे काही प्रश्न असतात ते कसेही तयार होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. ओके, या ठिकाणी यांचं जे काही घोषवाक्य असणार आहे ते काय असणार आहे? प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. त्याच प्रकारे मित्रांनो, हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भारतातील संवेदनशील इन्स्टिट्यूशन, विमानतळे, सार्वजनिक इमारती, ऊर्जा प्रकल्प इत्यादींच्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या यांच्यावर आहेत. त्याच प्रकारे विभागनीय रचना या ठिकाणी लक्षात घ्यायची की CISF मध्ये सेक्टर असतात. काय असतात? सेक्टर विभाग असतात. सेक्टर विभाग ज्यामध्ये बघा एअरपोर्ट सेक्टर असते, नॉर्थ, ईस्ट इत्यादी, आणि त्याला फायर विंग्स देखील आहेत. ओके, ही माहिती या ठिकाणी तुम्ही काय करायची मित्रांनो, लक्षात ठेवायची. त्यानंतर मित्रांनो, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. कोणत्या राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने 75 ग्राम पंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून घोषित केले आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी, छत्तीसगड. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय? ऑप्शन डी, छत्तीसगड. या ठिकाणी बघा, याबद्दलची आपण अधिक माहिती पाहूया. या ठिकाणी बघा, बालविवाह मुक्त छत्तीसगड अभियान हे 10 मार्च 2024 ला सुरू करण्यात आलेले आहे. किंवा 10 मार्च 2024 हा प्रश्न पाहू शकतात मित्रांनो. या प्रश्नाकडे मी लक्ष द्यायचंय. प्रश्न कसेही तयार होऊ शकतात. ओके, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न कसेही तयार होऊ शकतात, म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष द्यायचंय. ओके, बारकाईने. या ठिकाणी बघा, त्यानंतर या मोहिमेला UNICEF चे समर्थन आहे. UNICEF म्हणजे काय, तर युनायटेड नॅशनल इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी. ओके, याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही 11 डिसेंबर 1946 मध्ये न्यूयॉर्क मध्ये. ओके, त्याच प्रकारे याचे कार्यकारी संचालक जे काही आहेत ते म्हणजे कॅथरीन एम रसेल. कोण? कॅथरीन एम रसेल. ही महत्वपूर्ण माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो. चला मित्रांनो, जाणून घेऊया थोडक्यात की छत्तीसगड या राज्याबद्दल थोडी माहिती पाहूया. या ठिकाणी बघा, छत्तीसगड राज्याची जी काही स्थापना आहे ही 1 नोव्हेंबर 2000 मध्ये झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी यांचे जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत विष्णुदेव साई. त्यानंतर याचे जे काही राज्यपाल आहेत मित्रांनो ते आहेत रामेन डेका. त्यानंतर या ठिकाणी याची जी काही राजधानी आहे ती आहे नवा रायपूर. ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत, पहिला आहे इंद्रावती, त्यानंतर कांजर घाटी. त्यानंतर या ठिकाणी जे काही महत्वाची धरणे आहेत, पहिला आहे गँगरेल,
त्यानंतर मुरर्रम सिल्ली, त्यानंतर कोटा घाट. ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा मित्रांनो, पुढील प्रश्न विचारलेला आहे, इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजे ITBP चे नवीन महासंचालक म्हणजे नवीन DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं मित्रांनो. तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे प्रवीण कुमार. ओके, या ठिकाणी याचं योग्य जे काही उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे प्रवीण कुमार. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, यांचा जो काही कार्यकारभार सुरू होणार आहे तो म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी जे काही ITBP चे DG होते ते होते राहुल रसगोत्रा. ओके, हे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ITBP चे महानिर्देशक होते. चला मित्रांनो जाणून घेऊया ITBP याविषयी माहिती. या ठिकाणी बघा, याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत चीन युद्धानंतर करण्यात आली. या ठिकाणी याचे जे काही मुख्यालय आहे मित्रांनो हे देखील नवी दिल्ली येथेच आहे. त्यानंतर याचे जे काही नियंत्रण असतं मित्रांनो हे गृह मंत्रालयाद्वारे होत असतं. त्यानंतर प्रमुख कामगिरी काय असते मित्रांनो याची, तर भारत चीन सीमारेषेचे रक्षण करणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत, अंतर्गत सुरक्षा यांचे कार्य पाहणे. ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी. या ठिकाणी बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो यांची इमेज देखील आपण तुम्हाला दाखवलेली आहे. याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. हा जो काही पुरस्कार आहे हा पाणी, सांडपाणी आणि विलिनीकरण या क्षेत्रातील महत्वपूर्ण कामासाठी दिला जातो. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो मित्रांनो. किती वर्षांनी, तर दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. आणि या वर्षीसाठी कुलकर्णी हे या पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत. त्यानंतर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना या पुरस्कारासोबत सुमारे 22 लाख रोख रक्कम देखील मिळालेली आहे. किती मित्रांनो, 22 लाख रोख रक्कम. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, जागतिक वन निधी मध्ये कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनला आहे. तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, ब्राझील. या ठिकाणी लक्षात ठेवायचे की जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित केलेली ही एक बहुपक्षीय निधी यंत्रणा आहे. त्यानंतर जागतिक स्तरांवर धोक्यात असलेल्या जंगलांच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी प्रस्थापित केलेला बहुपक्षीय निधी यंत्रणेमध्ये गुंतवणुकीची घोषणा करणारा ब्राझील हा पहिला देश ठरला आहे. कितवा, पहिला. ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. महिलांचा बॅनर डी ओर 2025 पुरस्कार कोण जिंकलं. या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, अताना बोनमाटी. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की महिलांचा बॅनर डी ओर 2025 पुरस्कार हा अताना बोनमाटी यांनी जिंकलेला आहे. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. 2025 साली अताना बोनमाटी या स्पॅनिश मिडल फिल्डरने तिसऱ्यांदा महिलांचा बॅनर डी ओर पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार 22 सप्टेंबर 2025 रोजी पॅरिस मधील सॅटेलाइट थिएटर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. बोनमाटीने स्पेनच्या सेमीफायनल विजयात अतिरिक्त वेळेत गोल करून निर्णायक भूमिका बजावली. या विजयामुळे बोनमाटीने लायनल मेसी यांचा तिसऱ्यांदा बॅनर डी ओर जिंकण्याचा विक्रम समतोल केला आहे. या पहिल्या खेळाडू महिला ठरल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे. ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. सुमन सखी चॅटबॉट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे. तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. या ठिकाणी बघा मित्रांनो याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सुमन सखी चॅटबॉट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गर्भधारणेपासून मासिक पाळीच्या समस्यांपर्यंत महिलांच्या आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाईन केलेला एक अभूतपूर्व डिजिटल उपक्रम आहे. त्यामध्ये लक्षात घ्यायचे की डिजिटल दीदी म्हणूनही ओळखला जाणारा या चॅटबॉटचे उद्दिष्ट ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना, विशेषतः ग्रामीण भागात 24 तास हिंदीमध्ये विश्वासार्ह आरोग्य माहिती देऊन सक्षमीकरण करणे हे आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद म्हणजे इंटरनॅशनल राईस रिसर्च कॉन्फरन्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले. तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, भारत. ओके,
या ठिकाणी याचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो, तर ऑप्शन डी भारत या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद ही तांदूळ उत्पादन, संशोधन, तंत्रज्ञान आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणारी आंतरराष्ट्रीय मंच आहे. त्यानंतर 2025 साली ही परिषद भारतात आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये जागतिक तांदूळ संशोधन, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकरी एकत्र येऊन तांदळाचे उत्पादन व टिकाऊ विकासाच्या नव्या उपाययोजनांवर चर्चा करतात. त्यानंतर मित्रांनो, भारत हा जगातील मोठा तांदूळ उत्पादक देश असल्यामुळे यासाठी योग्य ठिकाण मानले गेले. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला जो काही भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प आहे हा मॉस्को येथे सुरू करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो, अजून काही भारतातील प्रथम घटना या ठिकाणी जाणून घेऊया. या ठिकाणी सर्वात आधी लक्षात घ्यायचे मित्रांनो, अनुसूचित जाती समुदाय उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य हे तेलंगणा आहे. त्यानंतर संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य हे केरळ आहे. त्यानंतर जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणा येथे झाले. त्यानंतर जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेश येथे सुरू झाले. त्यानंतर देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ हे आहे. त्यानंतर बाळंतपणा माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश हा पुडुचेरी आहे. हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला? तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी. या ठिकाणी ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो 13 ते 18 सप्टेंबर 2025 रोजी. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. हा सराव दोन्ही देशांचा नौदलातील सामंजस्य वाढवण्यासाठी आणि परस्पर सामंजस्य सुधारण्यासाठी महत्वाचा ठरतो. यामध्ये जलसैनिक शस्त्र संचालन, नौकानयन, बचाव कार्य आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षा या प्रक्रियांचा सराव केला जातो. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. मोरोक्कोच्या बेरेचिड येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ओके, किंवा कोणाच्या हस्ते झाले मित्रांनो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. ओके, चला मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न. 5वा राष्ट्रीय दक्षता सप्ताह कोणत्या तारखेपासून साजरा केला जात आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे देखील ऑप्शन सी आहे, 17 ते 23 सप्टेंबर. या ठिकाणी लक्षात ठेवायचे की आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेचा उद्देश आरोग्य सेवा व्यावसायिक, नियामक, संशोधक आणि जनतेला शरीरीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिकूल औषध प्रतिक्रिया सक्रियपणे नोंदवण्यासाठी संवेदनशील करणे आहे. ओके, चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल ऑफ पॉवर इन साऊथ आशिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, एस.वाय. कुरेशी. ओके, आणि ते जे काही पुस्तक आहे मित्रांनो ते पुस्तक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, 24 सप्टेंबर. ओके, चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, नागौरा जिल्हा. ओके, नागौरा जिल्हा. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की जो काही लिथियमचा मोठा साठा आहे हा राजस्थान राज्याच्या अंतर्गत आढळला आहे. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. गौरंगलाल दास कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? ओके, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी, कोरिया प्रजासत्ताक. ओके, चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, न्यायमूर्ती पवन कुमार भीमप्पा बजंथारी. ओके, चला मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्यांना पटना उच्च न्यायालयाचे 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचे कितवे न्यायाधीश आहेत मित्रांनो तर 46वे मुख्य न्यायाधीश. ओके, हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो
कोणत्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाही मित्रांनो. हा प्रश्न या ठिकाणी IMP असू शकतो, याकडे लक्ष द्यायचंय. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे. 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे होम बॉन्ड. ओके, या चित्रपटाची या ठिकाणी ऑस्कर साठी निवड झालेली मित्रांनो. या ठिकाणी या चित्रपटाचे जे काही पोस्टर आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, चला जाणून घेऊया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस 2025 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे 18 सप्टेंबर. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की हा दिवस साजरा करण्यामागचं जे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे समान कामासाठी पुरुष आणि स्त्रिया यांना समान वेतन मिळावे यावर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा या ठिकाणी उद्दिष्ट आहे. त्यानंतर लैंगिक तफावत कमी करणे हा देखील यामागचा प्रयत्न आहे. ओके, पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करायचंय. आणि तुम्ही आपल्या YouTube चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्यायचंय. त्याचप्रमाणे मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित जे काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात ते जर प्रश्न तुम्हाला संपूर्ण पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप डाउनलोड करा. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा कोर्स दिसेल. तो कोर्स तुम्ही परचेस करायचा आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला या ज्या काही PDF नोट्स आहेत या देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच प्रकारे हे जे काही आपलं व्हिडिओ सेशन असेल हे देखील त्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल. ओके, चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.